आज मी सुकी चिकनची भाजी आणि रस्सा बनवणार आहे। हे अर्धा किलो चिकन आहे। साफ करून मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता मी चिकनसाठी अद्रक, कोथिंबीर, लसूण याची पेस्ट करून घेणार आहे। आता मीठ लावून घेणार आहे, हळद आणि अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा। मी हे सर्व चांगलं मिक्स करून घेते। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। मी 2 पळी तेल टोपामध्ये टाकलेलं आहे। आता मी त्यात चिकन टाकून शिजवून घेणार आहे। चिकन मी वाफवण्यासाठी त्यावर प्लेट ठेवून थोडं पाणी ठेवणार आहे। चिकन शिजेपर्यंत मी वाटण तयार करून घेणार आहे। ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं चांगलं भाजून घेणार आहे। हे भाजून थंड करून घेतलेलं आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि जिरे टाकून वाटून घेणार आहे। हे वाटण तयार आहे। मी सुकं चिकन बनवून घेणार आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता मी तेलामध्ये तेजपत्ता, दालचिनी, कांदा चांगला फ्राय करून घेणार आहे। वाटलेलं वाटण टाकते। वाटण चांगलं भाजलेलं आहे। काश्मीरी मिरची 2 चमचे, मसाला लाल तिखट, चिकन मसाला, चांगला हा मसाला भाजून घेते। मसाला भाजून झालेले चिकन टाकते आता यामध्ये। चांगली चव येण्यासाठी कोळशाचा धूर देते। आता तयार आहे सुकं चिकन। आता मी चिकनचा रस्सा बनवत आहे। टोपामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। दालचिनी, तेजपत्ता, अद्रक लसूण पेस्ट हे भाजून घेते। झालेलं आहे। वाटलेलं वाटण 2 चमचे टाकते यामध्ये। चांगलं भाजून घेते। हे भाजून झालेलं आहे। काश्मीरी मिरची, लाल तिखट, चिकन मसाला मी हे टाकून चांगलं भाजून घेते तेल सुटेपर्यंत। आता मी हे भाजून घेतलेलं तेल सुटेपर्यंत आणि चिकन शिजवून घेतलेलं हे पाणी टाकत आहे। आता तयार आहे चिकन रस्सा। आता तयार आहे चिकन थाली। वाव! अशीच रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।